छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती संभाजी महाराज के जय। तो हाच इजडा मित्रांनो मिशे विषय काढून आलेला आहे, चक्का दिसतोय. हे बघा, हे 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 गंदी घाण. हे फक्त नावाला पुण्यात राहतं पण मॅच्युअर अजिबात नाही, त्याला मॅच्युरिटी नावाची गोष्टच नाहीये. व्हिडिओ कॅमेरा 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 समजत नाही तुला. नमस्कार मित्रांनो, कसे तुम्ही? पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आणि तुमचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती. तर मित्रांनो, थंबनेल बघून तुम्हाला कळलंच असेल की आपण आता जातो कुठे. तर मित्रांनो, आपण रायगडवरती जाणार आहे आणि आपण आता रायगडची सवारी करणार आहे उद्या सकाळी. तर आपण निघूया आणि तुम्ही जसं आपल्या आधीच्या व्हिडिओंना साथ दिली तसं पुढच्या व्हिडिओंनाही साथ द्या. तर येणारा रायगडचा आपला हा ब्लॉग असेल तो खूप चांगल्या प्रकारे होणार आहे मित्रांनो. आणि आपले मित्र, आपली दोस्ती, आपली जिगरी यार सगळे जाणार आहे आणि खूप मजा करणार आहे. आणि खरं तर महाराजांचा इतिहास, त्यांच्या काही गोष्टी, आधीचा त्यांचा जो काळखंड होता तो सगळं आपण सगळं ते इतिहासातलं सगळ्या काही गोष्टींची माहिती घेणार आहे. आणि हवं तर आपलं इतिहासाच्या बाबतीत हा पहिलाच व्हिडिओ असेल, तर हाही आपण चांगल्या प्रकारे बनवण्याचा प्रयत्न करूया. तुम्ही जसं आधीच्या व्हिडिओंना प्रतिसाद दिला आहे तसा ह्या व्हिडिओलाही द्या आणि शेवटपर्यंत व्हिडिओमध्ये लागून राहा. चला बघा, व्हिडिओ कंटिन्यू करा. तर मित्रांनो, आता आपण सीएनजी गाडी पॅक केलेली आहे आणि आपण आता इथनं जातोय आणि तुम्ही बघा पुढं. तर मित्रांसोबत एन्जॉय करतात. काही मित्र होते आमचे, तर ते आले नाही. तर बघू आता आपण जाऊया, निघूया. तसं तुम्ही बघा, व्हिडिओ बघा. इथं ही व्हिडिओची सुरुवातच आहे. आपला व्हिडिओ 2-3 पार्टमध्ये येणार आहे, तर व्हिडिओ तुम्ही नक्की पूर्ण बघा. आणि बघा जरा आपला जयेश भाऊ आहे, सपोर्ट बिपोर्ट करा, व्हिडिओ बघा, जरा आनंद विनंद घ्या स्वतःचा. काय तुम्ही पण असं करीत कुठं जायचं म्हटलं तर सगळ्यात आधी शॉपिंगमध्ये फक्त खायच्या वस्तू आणि खायच्या वस्तू घ्यायच्या आणि जायचं. पितच जायचं, कुठेही का असं ना, खायचं मस्तपैकी. स्वप्नेल फक्त काही ना काही गोष्टी भेटल्या उचलत होता आणि टाकत होता. बघा, फरसांचं पॅकेट उचलतो आणि लगेच ठेवतो. आता काय घेतलं बिल वगैरे पॅक. आपल्या अंगातले किडे कधी जाणारच नाही मित्रांनो. तुम्हाला हेच बघायला आवडतं ना? ओ अरे अटकलो, घ्या ओ उपाध्या झाल्या, आता तोडलं. अरे ओ हे निघत नाही ना रे. ओ अरे काय करू आता लागलो आपल्या रस्त्याला. कोणतं तरी गेट आहे, कुठलं गाव काय माहिती. मित्रांनो, आता आम्ही नाही का टिटवाळ्यामध्ये आलेलो आहे ना. आमचा पहिला स्पॉट गणपती मंदिर आहे, टिटवाळ्याचा गणपती मंदिर. बॅक साईडला तुम्हाला दिसतच असेल आणि बघा तुम्ही. तर आमचे विक्की दादा गाडी चालून खूप थकले. मी मागपर्यंत आणले मी, आता बाकीचे ते चालवतात. थकलो मी. कुणाला आता फुल सँडो बिंडो घालून मजा बिजा मारून फुल रापचिक धाडधूड. गणपती मंदिर बघा तुम्ही. हे टिटवाळा गणपती मंदिर आहे, अष्टविनायक मधील एक आहे. स्वप्नील सरांचा नांद नाही आलेलो आहे. आप लोकल ट्रेन बघितले ना, फिलिंग हार्ड, मजा येऊन जाते. डायरेक्ट स्टेशन बिशन फुल राहते, तुमचे धाडू हे लोकल वाले. तो हाच इजडा मित्रांनो मिशे विषय काढून आलेला आहे, चक्का दिसतोय. हे बघा, हे 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 गंदी घाण. हे फक्त नावाला पुण्यात राहतं पण मॅच्युअर अजिबात नाही, त्याला मॅच्युरिटी नावाची गोष्टच नाहीये. व्हिडिओ कॅमेरा 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 समजत नाही तुला. तुम्ही काय केलं माहिती का? जगदीश भाऊंचं ना भाई, असा रस्ता सामसूम रस्ता आहे आणि आम्ही आता इथनं जातोय रायगडसाठी. आणि आमची आता पूर्ण फाटून हातात आलेली आहे. 1 तासानंतर फर्स्ट बाईक आहे. एकही गाडी आम्हाला रस्त्याने दिसत नाहीये. आमच्या मागेही कोण नाहीये, आमच्या पुढेही कोण नाहीये. हा गिरास आहे, नुसता हसू राहिला. हा स्वप्नेल नुसता टेन्शन मध्ये. आमचा जो भाऊ आहे, आमचा गाडी चालवणारा, तो नुसता विचार करतोय गाडी कोणती तरी येऊन जायला पाहिजे. आणि मी फक्त व्हिडिओ काढायच्या मागे लागलोय फुटेज कलेक्ट करण्यासाठी. कुणाला फक्त इकडे तिकडे गाड्या पाहू राहिलं, भूत बित दिसायला नको म्हणून. हा, त्याचीच सगळ्यात पहिल्या फाटली. लय घाबरू राहिलं मित्रांनो. इतकं ना असा खतरनाक सीन झाला बाई, काय सांगू तुम्हाला. हे बघा गाडीचं त्याला दाता काढण्यासाठीच बोलवलं, स्पेशल पुण्यावर नाही बोलवलं मी. अरे ठीक आहे, पण त्याने जगदीश निघाला. पिट्टीला जायचं नाही, जायचं
तर मित्रांनो आता रात्रीचे वाजले 11 आणि आता आम्ही थांबलो आता जेवण करण्यासाठी एका ढाब्याच्या बाहेर आणि आम्ही जेवण वगैरे करू मग आता पुढे जाऊ आणि मग पायथ्याशी थांबू मग वरती चढू रायगडला. तर ही आमची कार आहे आम्ही ही कार आणली बघा आमचा ड्रायव्हर जातोय कुठे गेले ते काय नाही मित्रांनो आता आपण रेडी झालेलो आहे ना आता आपण रायगडसाठी रवाना होत आहे सगळे मित्र परिवार पण आहे आणि जातो आपण इथून आता जाऊया. तुम्ही आता व्हिडिओ वगैरे बघा पूर्णपणे आणि खूप एन्जॉय करू आपण. तर तुम्ही बघा आता जाऊ आता ही रायगडची डोंगर लाईन मित्रांनो. तर मित्रांनो आता आपण महाराणी जिजामाता यांच्या समाधीवरती आलेलो आहे आणि इथं त्यांच्या इथं आपण आता दर्शन घेऊ त्यांचे आणि त्यांचं दर्शन घेऊनच आपण वरती आपल्या राजांच्या दर्शनासाठी जाऊ आणि रायगडची सवारी करू. तर एकदा इथं नतमस्तक होतो. तर येताना सर्वात आधी आऊसाहेबांचे दर्शन घ्या तुम्ही पण आला तर कधी आणि नक्कीच भेट द्या. छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती संभाजी महाराज की जय. सो फ्रेंड्स आता आम्ही जातोय रायगडावरती आणि आता लवकरच तुम्हाला रायगडाचा सर्व नजारा बघायला मिळेल. तसंच महाराजांची समाधी महाराजांचं राज्याभिषेक सोहळा तिथं झालं ते नंतर महाराजांची जी राजसभा भरायची ती देखील आणि मंदिर वगैरे त्यांचं राहण्याचं ठिकाण सगळंच तुम्हाला दाखवतो मी. तुम्ही व्हिडिओमध्ये असेच राहा व्हिडिओ कंटिन्यू करा. आम्ही खालून वरतीपर्यंत चालत आलो अजून जातोय हे माझे फ्रेंड्स मागून येत आहेत एक. तर मित्रांनो आत्ताशी फक्त कुठेतरी रायगडाचा पहिला टप्पा आम्ही पार केला त्यातच आमची अशी अवस्था झाली की पुढं जायचं का नाही जायचं. फक्त प्लॅन चालू आहे रोपवेने जायचं का चालत जायचं. तर बघू पहिल्यांदा आलोय तर आम्ही पायीच जाऊ आणि आमचं स्वप्नील देवरे फक्त तू एकटा गेलेला आहे रोपवेने. तर हे आमचे सगळी मंडळी इथं बसलेली हे आमची मॉडेल हे पिक्कीबाई कुणाल म्हणून म्हणतो अशा मुलींना आणायचं नाही तोंड बांधून जातात ते. हे रायगडावरती जाण्याचा रस्ता आणि हे टकमक टोक मित्रांनो. मित्रांनो उन्हामुळं खूप जेव्हा येते जाण्याचं पण आपण शेवटपर्यंत प्रयत्न करू आणि जाऊच. येताना 4 मित्रांसोबत आलतो वरती जाता आता एकटा राहिलो सुनसान आहे कोणीच नाही एकटा जातोय. म्हणजे मित्र आहेत 2 जण खूप खाली आहे सिरास आहे आणि विकी ते कुठून तरी लटकत येतं आणि मी आपल्या पायऱ्यांनी निवांत आपला व्हिडिओ शूट करत. महाराज म्हटले एकच विचार येतोय आधीच्या काळात ते कसं जात असतील तरी जाऊयात करूयात. लव यू रे भाई हे किती सुंदर आहे भाई एक नंबर. आधीच्या काळात कसं जात असतील भाई आय कांट इमॅजिन दॅट भाई एक नंबर. ते गेले ते कुठं तरी लटकत देण्यासाठी पण काय आता येऊन गेले ते माझा हेवा करत याला म्हणतात रायगड आणि याला म्हणतात स्वर्ग. काय पृथ्वीवरील स्वर्ग. पाणी पी जाता आता. ताठ होती उंच हो
झाला माझा मुजरा. बघतोस काय मुजरा काय, मुजरा काय, बघतोस काय, बघतोस काय मुजरा काय, बघतोस काय मुजरा काय, मुजरा काय, बघतोस काय. आत्ताची अवस्था झाली गाड्याची अशी. हा पहिला तलाव मित्रांनो, त्यांनी जो बांधकामासाठी बांधलेला होता, कोरलेला होता आणि हेच दगड वापरायचे ते. भाई एक नंबर मजा येऊन गेली. वाटलं कुठेतरी आपण रायगडावरती आलोय भाई, एक नंबर. तर मित्रांनो, जेव्हा रायगडाचं बांधकामाचं काम चालू होतं तेव्हा इथं 11 तलाव खोदले गेले ते आणि 11 तलावाचंच पाणी ते यूज करायचे त्यांच्या वापरण्यासाठी, बांधण्यासाठी. आणि हे बघा, ते आयुष्यातला पहिला एक्सपिरियन्स आहे की आत्ता कुठेतरी वाटतंय की मी महाराजांच्या गड किल्ल्यांवरती आलोय. नाही तर आत्तापर्यंत जेवढेही ट्रॅक केले, जेवढेही गड किल्ले केलेत, तिथपर्यंत फक्त दरवाजा आणि बाकीच्या काही गोष्टी असतील, फक्त तिथंच मला वाटायचं की मी गड किल्ल्यांवरती आलो. असा स्ट्रक्चर, असा व्ह्यू बघून फर्स्ट टाइम मला वाटतंय की मी गड किल्ल्यांवरती आलेलो आहे मित्रांनो. आणि तुमचा आवडता मित्र भाऊ जय शहीदेव महाराजांच्या गड किल्ल्यावरती आलेलो आहे. असा वातावरण असेल तर माणूस कुठेही जायला तयार असेल. हे आहे तलाव आणि मासे पण आहेत बघा. मासे तुम्हाला दिसणार नाही, झूम करून दाखवतो मी. हे बॅक साईडला बघा तुम्ही भाई. अशा रस्त्यातनं जायचा, अशी पाय वाट काढायची, कुठून तरी जायचं, कारण की तो एक्सपिरियन्स घ्यायचा, तो फील घ्यायचा की आधीच्या जमान्यात आपले मावळे कसे गेले असतील. रस्ता इकडनं आहे, रस्ता तिकडनं पण आहे, पण मी जाणार आहे इकडनं. कुठून तरी रस्ता काढायचा, जायचं, मजा मारायची. भाई साहब काय व्ह्यू आहे, स्वेर खतरनाक. तर मित्रांनो, आपण गेलतो आता राजवाड्याच्या साईडच्या रस्त्याने, आता जातोय महाराजांची समाधीकडे. तर बघा असा स्ट्रक्चर भाई, पळत जावं लागेल भाई. लागला ना, एकदम मजा आली. थोडंसं होतं, एक नंबर मजा येते. तुम्ही या, तुमच्या फॅमिलीसोबत या, गर्लफ्रेंडला घेऊन या, मित्रांसोबत या, पण या महाराजांचे गड किल्ले फिरलेच पाहिजे. गर्व असला पाहिजे प्रत्येक मराठी माणसाला की आपण महाराष्ट्रात जन्मले. तर गर्व करा, मराठी म्हणून जगण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद. तर मित्रांनो, ही पहिली मूर्ती आहे महाराजांची, पण ही मूर्तिकाराकडनं चुकली आणि त्यांनी दुसरी बसवली. तर मित्रांनो, मी आता रायगडावरतील बाजारपेठेतनं जातोय आणि ही रायगडावरतील असलेली बाजारपेठ आहे. बाजारपेठ अशी, तर विचार करा मित्रांनो, गड कसा असेल महाराजांच्या काळात, त्यावेळेस येथील नजारा कसा असेल मित्रांनो बघा. खतरनाक आहे. तुम्ही फक्त माझ्यासोबत राहा, आपल्या गड किल्ल्यांशी जोडलेले राहा, जय शाहिरीचा व्लॉग वगैरे बघत राहा, तुम्हाला सगळं दाखवेल. हळूहळू करून आपण ऑल महाराष्ट्र, ऑल इंडिया सगळंच फिरू. तुम्ही फक्त आपल्यासोबत राहा. हा बॅक साईडनं कॅमेरा करून तुम्हाला दाखवतो. समोर असलेली महाराजांची मूर्ती, तिकडनं महाराजांचे महाराणी वगैरे त्यांचे हे त्यांचं महल वगैरे, इकडनं महाराजांची बाजारपेठ बघा. ही बाजारपेठ होती, इथं दुकानं वगैरे लागायची त्या काळात. हे सगळं तोडलं इंग्रजांनी. हे सगळं जाळालं असेल तेव्हा कसं असेल इथं. मित्रांनो, इथं रात्री त्यांनी हॅलोजन लाईट वगैरे लावले, लाईटाची बी सोय केली कसं चमकण्यासाठी. एकदम जबरदस्त खतरनाक. रायगडाचं तरी करा, राजधानी होती आपली हिंदवी स्वराज्याची, तर तिथं तरी काहीतरी करा. महाराष्ट्र शासनाला, महाराष्ट्र सरकारला एकच सांगणं की रायगडावरतीच काय सगळेच गड किल्ल्यांवरती करा सुधारणूक, पहिल्यासारखं करण्याचा प्रयत्न करा.
मित्रांनो फक्त तुमच्यासाठी थोडा कुठंतरी ड्रोनसारखं शॉट घेण्याचा प्रयत्न करतोय. तर आपल्याकडे स्टँडच आहे, पण तो जरा फुल लॉंग विंग करून जरा नाही का 0.5 करून तुम्हाला दाखवतोय. बघा मस्तपैकी जबरदस्त, दुनिया हिला डेंग्या खतरनाक. फक्त असेच बघत राहा, व्हिडिओ बघा. रायगडची शेअर आपल्यासोबत अशीच चालू देऊ, आपण पुढचे किल्ले पण करूया. तर मित्रांनो, हे जगदीश्वर महादेवांचं मंदिर आहे आणि आपण आता मंदिराच्या परिसरात उभे आहेत आणि आता आपण दर्शन वगैरे घेऊ, मध्ये जाऊयाच. गर्दी आहे आणि गाईड पण आलेले आहेत. याच जागेवर आज तुमच्या मोबाईलमध्ये, टीव्हीमध्ये, सिरियलमध्ये, कुठल्याही ह्याच्यामध्ये आपण जे काव्य ऐकतो ते काव्य 12 वर्षाच्या मुलाने इथे पहिल्यांदा म्हटलं होतं आणि ते काव्य होतं इंग्रजी चंपपर, शेर शिवराज है, शेर शिवराज है. हे काव्य 12 वर्षाच्या मुलांनी कवी भूषण या व्यक्तीने इथे पहिल्यांदा म्हटलं होतं, याच जागेत जगदीश्वराच्या प्रासादावर. आणि हे काव्य ऐकून झाल्याच्या नंतर त्या व्यक्तीने त्याला पुन्हा 18 वेळा म्हणायला लावलं. शेवटी तो लहान मुलगा वैतागला, त्याला आला राग. त्याने आपली झोळी उचलली, चालला. बोलते मला नाही ऐकायचं आता, नाही भेटायला दिलं तरी चालत, मी चाललो. झोळी घेतली, तिकडे निघाला. तिकडे निघाल्याच्या नंतर जो माणूस बाजूला मधल्या माणसाच्या बाजूला जो माणूस उभा होता त्यांनी थांबवलं आणि बोलले थांब. थांबवल्याच्या नंतर बोलले इकडे ये. इकडे येऊन सांगितलं की मगातपासून तू ज्यांच्या समोर उभा आहेस ना ते छत्रपती शिवाजी महाराज आहेत. विचार करा, त्या मुलाच्या अंगामध्ये काय संचारलं असेल. त्याच्या डोळ्यात झटकन पाणी आलं, त्याची झोळी खाली पडली आणि त्याने डायरेक्ट लोटांगण घातलं आणि महाराजाला नमन केलं. कारण आपण राग राजावर व्यक्त केला होता. अशा राजावर, जो राजा कलेचा आदर करणारा राजा, हे त्यांनी तिथून ऐकून ते एवढी पायपीट करून इथं आला होता. आणि ते कविभूषण महाराजांचा राज्याभिषेक होईपर्यंत इथे होते, ज्यांनी महाराजांवरती खूप मोठी काव्यभूषणं लिहिली, ज्याला शिवराज भूषण असं इतिहासामध्ये प्रसिद्ध आहे. तर आपण आता मंदिरात जाऊ दर्शनाला. जेव्हा मुघलांनी स्वारी केली तेव्हा इथलं मंदिर वगैरे नष्ट केले आणि नंदीलाही तोडलं, त्यांचं मुखही तोडून टाकलेलं आहे. आणि दर्शन करू आता. शंभो शंकरा. अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना इथं अग्नी देण्यात आलेली होती आणि ह्याच ठिकाणी समाधीही बनवण्यात आली. आणि त्यांच्याच पाठीमागं त्यांच्या अग्नीमध्ये जेव्हा त्यांच्या कुत्र्यांनी उडी मारली तर त्याची समाधी मागच आहे. आणि इथं आल्यावरती सर्वांनी शोर वगैरे करायचा नाही, जरा गप्पच राहायचं आणि महाराजांचे दर्शन घ्यायचे. तर या शिलालेखमध्ये उल्लेख केला गेलेला आहे मित्रांनो, जोपर्यंत सूर्य आणि चंद्र राहील तोपर्यंत हे गड किल्ले तसेच राहतील महाराजांचे. आणि इथं तेच उल्लेख केला गेलेला होता शिल्यावरती. हाच तो कुत्रा मित्रांनो, त्याची समाधी इथं करण्यात आली. इथं बसल्यानंतर फक्त डोळ्यातनं अश्रू वाहत होते मित्रांनो. आणि त्यावेळेस कळालं की माझ्या राजाला 50 वर्षाचं आयुष्य मिळालं आणि त्यांनी ते 50 वर्षाचं आयुष्य कसं जगलं. तर मित्रांनो, माझं आत्ता जो महाराजांच्या समाधीचं आणि जगदीश्वरांच्या मंदिराचंही दर्शन झालेलं आहे मित्रांनो. तिथं गेल्यावरती मला फक्त एवढंच वाटलं की मी कोण आहे, माझी काय लायकी आहे, काहीच नाही आहे. मी फक्त आणि फक्त एक आपल्या स्वराज्यातील, आपल्या हिंदवी स्वराज्यातील एक छोटासा एक शिवभक्त नाही, शिवबाई म्हणजे एक स्वराज्याचं सेवक आहे. भक्तही बनण्याचंही माझी लायकी नाही आहे. आत्ता आपण तिथं आलो आहे जिथं महाराजांचा राज्याभिषेक झालेला होता आणि त्यांची राज्यसभा इथंच भरली जायची. आणि हा आपला त्यांचा गेट आहे, जो गेट ऑफ इंडिया बनवताना त्यांनी इथूनच कॉपी केलेला होता इंग्रजांनी. आणि ही महाराजांची सिंहासन हे सगळं उद्ध्वस्त केलं गेलेलं होतं. इथं सर्व नवीन काम केलेलं आहे आणि इथं सगळे त्यांचे राज दरबार वगैरे असायचे. हाच तो गेट मित्रांनो, महाराजांचं सिंहासन मित्रांनो, हा राजवाडा. तिथेही आवाज जायचा, किती हळू बोला तिथं आवाज जाईल, असं त्यांचं आधीचं स्ट्रक्चर होतं. भाईसाहेब असे पायाने, एका पायाने अपंग असलेले माणसं आणि खूप सारे माणसं आपल्या रायगडावरती येतात. आणि आपणच फक्त निर्लज्ज काही लोक आहेत की ते गडावरती येत नाही. हे बघा, अजून किती मोठी पाहिजे, किती मोठी पाहिजे. हे बघा
तर तुम्हाला सर्वांना विनंती आहे, तुम्ही सर्वजण महाराजांचे गड किल्ले फिरा, महाराजांचा इतिहास जाणून घ्या आणि या सगळेजण या. तुम्हाला एक कळकळीची विनंती आहे. तर मित्रांनो, हा मागच्या महाराजांचा साईडचा राजवाडा, महादेवमध्ये ते सगळे बसायचे मंत्रिमंडळ वगैरे, आणि ह्या साईडला सगळ्यांचे घरदार वगैरे असायचे. इकडे बघा तुम्ही पाणीच्या टाक्याने ते बघ ते मंत्रींचे रूम होते. प्रत्येक आठ मंत्रींचे इथे 5 आहे, खाली 3 आहेत. हे 5 मंत्रींचे घर होते इकडं ही साईडला. आणि जयेश भाऊ आपल्याला गाईड करताय. आणि आता जयेश भाऊ जिथं उभे आहेत ना, तिथे ते धान्य कोट्या आहेत त्या 2. हा, हे जे दोघे आहेत दिसत आहेत तुम्हाला, हे जाळी ठेवलेले, हे धान्य साठवण्यासाठी, जे महाराजांचं धान्य साठवण्यासाठी होतं. जेव्हा बी 8 महिने युद्ध चालायचं तेव्हा ते बाहेरनं धान्य न पुरवठा इथनं केला जायचा. पूर्ण रायगडाचे जेवढे सैनिक किंवा रायगडामध्ये जेवढे व्यक्ती राहायचे त्यांचं इथे धान्य ठेवलं जायचं. तर आपण आता पुढे बाकीची माहिती बघू. बाई, या खांबांवरती डिझाईन होते ना अशावरती. इथं आपला जसा महल असतो तसा इथला आधीचा स्ट्रक्चर होता. पण जेव्हा त्यांनी रायगड जाळलं त्यावेळेस तेव्हा हे सगळं उद्ध्वस्त झालंय. त्याच्यानंतर इंग्रज आले, इंग्रजांनी त्यांची खूप क्रूरपणे उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला. शेवटी आपलं सिंहासन वाचलं आणि हे सगळं. पण आधीच्या जमान्यात जर आपण बघितलं तर इथं खतरनाक असा सीन राहिला असतो. आपण इमॅजिन पण नाही करू शकत की काय असेल इथं. माझं हे आता अर्धवट का असेना रायगडाचं दर्शन पूर्णपणे झालेलं नाही, पण झालं माझं दर्शन. बऱ्याच काही गोष्टी मी बघितल्या, बऱ्याच काही गोष्टी समजल्या, इतिहास जाणून घेण्याचा प्रयत्न केलाय. तर मी आता इथं जातो, आता खाली रायगडावरती जातोय. माझा फोन एक डिस्चार्ज झालाय, दुसराही माझा डेड. तर इथून मी खूप चांगलं असं मी महाराजांचा इतिहास घेऊन जातोय. काही गोष्टी मी समजलो, काही गोष्टी शिकलो देखील. तर तुम्ही या, तुम्ही शिका, तुम्ही जाणून घ्या. तर जातोय मी आता. आणि आता इथून आता आपला महाराजांचा गड मी उतरण्याला सुरुवात करणार आहे. तर माझा फोन लेडच जातो. तर इथून जाणार आहे मी आता. इकडनं जाईल, मधून शॉर्टकट पायवाट काढणार आहे, इकडनं जाणार आहे. खूप लवकर पोहोचायचं, खूप लेट झालं आणि जे काही गोष्टी बंद झाल्यात, दरवाजे बंद होण्याच्या मागे. माझं हे आता अर्धवट का असेना रायगडाचं दर्शन पूर्णपणे झालेलं नाही, पण झालं माझं दर्शन. बऱ्याच काही गोष्टी मी बघितल्या, बऱ्याच काही गोष्टी समजल्या, इतिहास जाणून घेण्याचा प्रयत्न केलाय. तर मी आता इथं जातो, आता खाली रायगडावरती जातोय. माझा फोन एक डिस्चार्ज झालाय, दुसराही माझा डेड होणार आहे. दुसराही आयफोनच आहे, तोही डेड होईल. आणि मग त्याच्या पहिले मी तुम्हाला एक बाईट देऊन देतो. तर इथून मी खूप चांगलं असं मी महाराजांचा इतिहास घेऊन जातोय. खूप काही गोष्टी मी समजलो, काही गोष्टी शिकलो देखील. तर तुम्ही या, तुम्ही शिका, तुम्ही जाणून घ्या. तर जातोय मी आता. आणि आता इथून आता आपला महाराजांचा गड मी उतरण्याला सुरुवात करणार आहे. तर माझा फोन लेडच जातो. तर इथून जाणार आहे मी आता. इकडनं जाईल, मधून शॉर्टकट पायवाट काढणार आहे, इकडनं जाणार आहे. खूप लवकर पोहोचायचं, खूप लेट झालं आणि जे काही गोष्टी बंद झाल्यात, दरवाजे बंद होण्याच्या मागे लागले. तर ठीक आहे, बाय, टाटा मित्रांनो. ब्लॉग कंटिन्यू केल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद. खूप खूप आभार. भवानी माते की जय. तर मित्रांनो, मी असा एकमेव व्यक्ती आहे जो रायगडावरनं एकटा जातोय, तो बी पायी वाटेने. बाकी सगळे उपेने गेले आणि बाकीचे जे स्थायिक व्यक्ती इथले जे गडावरती राहतात तेवढे फक्त, बाकी सगळे गेलेले आहेत. बाकीचे पुढं मला रस्त्याने भेटले तर बरं, नाही भेटले तर गेले मग सगळे. तर मग मी एकटा आहे जो जातोय. फाट्याचं आहे माझी फुल जोराची, कारण की एकटा जायचं आहे, अंधार पडेल, काही जायला 2.5 तास लागतं. तेव्हा आमचे स्थायिक व्यक्ती. बाकी जातो मित्रांनो. बघा बघा पुढे बघा, शेवट आहे आपलं. मित्रांनो, गड चढायला खूप वेळ लागतो, 2-2.5 तास लागतात. उतरायला आपण 7:01 स्टार्ट केली. अर्धा गड उतरून झाला, 4 मिनिटात पळतच चाललो. बाकीचाही उतरतो. बघा तरी कोणीच नाही.
किती पळत आलो. कुलदीप सरांचा फोन येतो, कोणीच नाही, एकटा राहतोय बघा. अरे बापरे. तर मित्रांनो 7:05 झाले. अर्धा गड उतरलोय, बाकीचाही उतरतोय. अर्धा दरवाजाजवळ आलोय, अर्धाही उतरतो. बघा मित्रांनो दरवाजा अंधारात आलं. तर मित्रांनो तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघितला. शेवटपर्यंत तुम्हाला काही गोष्टी जाणून घेतल्या, तुम्ही काही गोष्टी आवडल्या असतील, काही न कळत काही चुका झाल्या असतील तर तुम्ही मला तुमचा लहान भाऊ समजून माफ करा. आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार, धन्यवाद. असंच सपोर्ट करत राहा, असंच प्रेम द्या. थँक्यू सो मच.